नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज खूप दिवसांनी आपण भेटत आहोत आणि स्वामी संदेश ही खूप दिवसापासून आले नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम सर्वांची मी माफी मागते. चला तर मग आजचा स्वामी संदेश पाहूयात. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, आता तुझी वाईट वेळ चालू आहे ना. हो, मला माहीत आहे की तू खूप थकला आहेस. या त्रासाला तू कंटाळला आहेस. असं वाटत असेल की सर्व काही तुझ्या विरोधात घडत आहे आणि तुझ्या सोबतच का घडतंय. पण बाळा, तू एकटा नाही आहेस. प्रत्येकाला ती लढाई लढूनच जिंकायला लागते. पण लक्षात ठेव, वेळ वाईट आहे, जीवन नाही. होईल सर्व काही ठीक. अरे, अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्हाला नाही जमू शकत. अशी कुठली उत्तरं नाहीत जी तुम्हाला नाही भेटू शकत. असा कुठलाच रस्ता नाही आहे जो तुम्ही पार करू शकत नाहीत. बाळा, तुम्ही सर्वात उत्तम आहात. तुम्ही सगळ्यात भक्कम आहात. तुमच्यासाठी सगळं काही शक्य आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी आपली माऊली आहे. मग तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी तुमच्या सर्व अडचणी, दुःख दूर करतील. कारण स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे. म्हणूनच जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काहीही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा की अरे मना, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराजे आहेत. मी त्यांचा बाळ आहे. त्यांनी मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभय वचन दिलेले आहे. हे मना, तू कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना, अतोट अमेत श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकण्यास भाग पाडणार. हा विश्वास फक्त स्वामींवरती ठेवून पहा. तुम्हाला जीवनात कुठलीही संकट स्पर्शही करू शकणार नाहीत. आणि संकट आलेच तरीही स्वामी त्यांना दूर करण्यासाठी तुमच्या अगोदर त्या संकटांच्या समोर उभे राहतील आणि तुमचे रक्षण करतील. कारण मी स्वामींचा बाळ आहे. स्वामी आई माझी आई आहे. आता स्वामी सांगतात की बाळा, जीवन जगत असताना तुला कितीही संकट येऊ दे, कोणी कितीही त्रास दिला तरी पुढील या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. कधीही ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. कारण इथे पैसे असून साधे राहिलं तर भिकारडा म्हणतात. पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात. मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करणारा म्हणतात. कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो, घमंडी म्हणतात. दानधर्म नाही केला तर कंजूस म्हणतात आणि भरपूर दानधर्म केला तर 2 नंबरचे पैसे असणार असं म्हणतात. आपण बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात आणि नाहीच ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात. तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलाय असं म्हणतात आणि जर तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलात असंही म्हणतात. तेव्हा कधी कुठल्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदाच नाही असंही म्हणतात. आणि जेव्हा कधी आपण कार्यक्रमांना नाही गेलो तर माणुसकी नाही असंही म्हणतात. लोक नेहमी त्याचं काम करत असतात. इथं तू कसाही वागला आणि कोणाच्या मनाचा कितीही विचार केला तरी तू कधीही त्यांच्या विचाराच्या आणि त्यांच्या इच्छेच्या पुढे पुरता होत नाही. कारण तू किती स्वतःला बदललास तरीही त्यांचे विचार तुझ्यासाठी कधीच बदलणार नाहीत. त्यामुळे तेच कर जे तुला पटेल. आपण आपले काम करायचं. लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर पण जाऊ देत नाहीत. शेवटी आपले आपणच कायमचं ठरवायचं की जीवन कसं जगायचे, हसत हसत की रडत रडत. तुम्ही ही सहमत असाल तर होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा. स्वामी आई तुम्हाला सक्षम होण्याचे बळ देईल. स्वामी म्हणतात की बाळा, जीवन जगत असताना प्रत्येकाला संघर्ष हा असतोच. जसे जंगलात रोज सकाळी जेव्हा हरणाला जाग येते तेव्हा त्याला जाणीव असते, आज आपण जीव तोडून नाही धावलो तर आपलं मरण अटळ आहे.
त्याच सकाळी जेव्हा सिंहाला जाग येते तेव्हा त्याला जाणीव असते, आज आपण जीव तोडून नाही धावलो तर शिकार मिळणार नाही आणि आपण उपाशी मरू. सिंह काय किंवा हरिण काय, जगण्यासाठी रोजचा संघर्ष हा अटळच आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांची सोबत असताना आपण मग कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी घाबरायचे नाही आणि अपयश येईल म्हणून त्याचा विचार करून त्या संकटापासून दूर पळायचे नाही. स्वामी महाराज, तुम्ही सोबत असताना कुणाची भीती नाही वाटत. स्वामी सोबत असताना कुठलाही मार्ग अंधारात सोपा वाटतो आणि सोपा वाटणारा मार्ग सहज पारही होतो. स्वामी असताना सोबत कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी, असेच नेहमी माझ्या सोबत राहा. माझ्याही आणि इतरांच्याही हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी, आजपर्यंत ही तुम्हीच माझे रक्षण केले आहेत. आजपर्यंत प्रत्येक संकटात तुम्हीच मला तारले आहे. माझ्या जीवनात सुख आले तरीही तुम्हीच आणि माझ्या जीवनात दुःख आले तरीही तुम्हीच माझ्या सोबत आहात. माझ्या आयुष्याची सुरुवात तुम्हीच आणि माझ्या आयुष्याचा शेवटही तुम्हीच व्हावा हीच माझी इच्छा आहे आणि तीच इच्छा तुम्ही पूर्ण करावी ही तुमच्या चरणी प्रार्थना. आणि माझ्याकडून कुणाचे मन दुखावले असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करावी आणि परत माझ्याकडून ती चूक न व्हावी ही मला सद्बुद्धी द्यावी. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात की कधीही आयुष्यात इतरांच्या यशावर जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकजण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा, ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फक्त प्रयत्न करा. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यासोबतच होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतूनही जावे लागते, कारण हेच तर आयुष्य आहे. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहोत तर उद्या नाहीत. मग आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आहे त्या परिस्थितीला सामोरे जा. जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आपल्या चॅनेलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.